तो खूप स्ट्रिक्ट होता. सगळ्यांना काहीतरी टाईम दिलेलं की एवढ्या डेडलाईन्स आहेत तुला, हे एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि काही 2-3 मुली होत्या एकदम यंग, त्यांना ते जमत नव्हतं. त्यांना वाटलं की हा आमच्यावरती अत्याचार करतोय, की एवढं कसं स्ट्रिक्ट होऊ शकतो. बाकीचे जे होते त्यांनी सबमिशन वगैरे सगळं केलेलं, पण त्या तिघांनी केलं नव्हतं. मग काय झालं ह्याला पण माहीत नाही. त्यांनी जाऊन सरळ सेक्शुअल हॅरॅसमेंटचा केस केला. मग जेव्हा त्याला हे कळलं, मग असंच मुलींनी सेक्शुअल हॅरॅसमेंटचा केस केला त्याच्यावरती. मग जेव्हा हे त्याला कळलं, तो गेला हिअरिंगमध्ये आणि त्याने विचारलं कधी झालंय, काय झालंय. मग ते काही प्रूफ सिद्ध करू शकले नाहीत की काय म्हणतायत ते, कशामुळे असे म्हणतात. त्याने चेक करून बघितलं, त्यांना कधी मेसेजेस पण नाही पाठवलेत. जे काय आहे टीम्स चॅट किंवा जे काय ऑफिशियल ग्रुप जे असतील, ऑफिशियल ईमेल्स असतील, तिकडेच त्यांचं कम्युनिकेशन आहे. मग त्यांनी कंप्लेंट कमिटीवाल्यांनी सुद्धा विचारलं की तुम्हाला असं कधी झालं आहे. ते म्हणतात नाही, हा एकदम भयावह दिसतोय आम्हाला, म्हणजे त्याची भीती वाटते आम्हाला, म्हणून आम्ही सेक्शुअल हॅरॅसमेंटचा कंप्लेंट टाकतो.